वर्गात लागलेलं हे पोस्टर पहा। निवडणुकीच्या कार्यालयाबाहेरचं हे पोस्टर नीट निरखून पहा। पाहिलंत या पोस्टरवर कोण एकत्र आलंय ते? पाहिलंत उमरग्यातलं हे पोस्टर? या पोस्टरवर कोण एकत्र आलं तेही तुम्ही पाहिलंच असेल। आता आम्ही तुम्हाला थोडं मागे घेऊन जातोय, तेव्हा नीट ऐका। यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। ऐकलत, उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधत बाळासाहेबांचे विचार सोडले असं म्हणत शिंदेंनी 2022ला शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड करून उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार केलं होतं। यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेनेनं युती केल्यामुळे शिवसेनेत बंड केल्याचं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वही सोडल्याचा आरोप केला। परंतु नगरपालिकेच्या निवडणुकांमध्येच याच शिंदेंनी उमरग्यात सत्तेसाठी हिंदुत्ववादी भाजपला सोडून थेट विरोधी विचारांच्या काँग्रेस सोबतच युती केली आणि आता हे पोस्टर समोर आल्यानं त्यांच्या विरोधकांनीही शिंदे सेनेचा चांगलाच समाचार घेतलाय। उठ सूट हे जे लोक आहेत गद्दार आमच्यातले गेलेले शिंदे गटाचे, हे काँग्रेस सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही सत्ता सोडली म्हणतात। कोणत्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं जोडतात आणि मग त्यांच्या पक्षाचे त्यांचे जे बाणगुळ आहेत ते काय करतात हे पण बघितलं पाहिजे ना। स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, आणि म्हणून मी ते पोस्टर सहित एका नगरपालिकेचं हे केलेलं आहे, असं अनेक ठिकाणी झालेलं आहे। जर का आपण बघितलं 2016ला ह्या नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती होती, म्हणून मला वाटतं की स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे। स्थानिक पातळीवरती आम्ही समविचारी लोक एकत्र आलेलो आहोत आणि स्थानिक पातळीवरती तुम्ही तुमच्या पद्धतीने युती करा म्हणून आम्हाला वरच्या लेवलवरनं निरोप आला होता आणि ऐन टायमाला आम्ही जे समविचाराचे, जे आमचं जे एकाच सोबत सारखंच धोरण आहे, असे लोक तर एकत्रित येऊन या शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत। शिंदे गटानं आज शहराच्या विकासासाठी थेट काँग्रेस सोबत जाण्याचं ठरवल्यानं चर्चा तर होणारच, कारण 2022ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना संपवतोय असा आरोप करणाऱ्या शिंदेंच्याच सरकारमध्ये खुद्द अजित पवार राष्ट्रवादी घेऊनच सामील झाले होते, तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत युती केल्यानं शिवसेनेत बंड झाल्याचा दुसरा दावाही अवघ्या 3 वर्षातच फोल ठरला। तो देखील का, तर फक्त सत्तेसाठी। त्यामुळे सत्तेसाठी कधी कोण कोणाचा गेम करेल आणि कधी कुणावर नेम येईल हे सांगणं तुर्तास तरी अवघड आहे, कारण राजकारणात कोणीच कोणाचा कधीच कायम स्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो, एवढं मात्र खरं। बालाजी सुरवसेसह माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज मराठी।